आमचे शेटले शिन्नर मध्ये कपड्याच्या दुकानात भेटलाय का? नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा। रात्रीपासून तर आज दुपारपर्यंत मोकार पाणी पडत, त्याच्यामुळे घरीच बसलो होतो। आज आमच्या दोघांचा प्लॅन झाला का शिन्नरला जायचंय। आज अजून नवरात्री संपली नाही, संध्याकाळी यात्रा भरत, त्याच्यामुळे म्हणून चला संध्याकाळचीच यात्रा बघू। 5-10 मिनिटातच रेडी झालो तू। आमचे मोठे शेट रेडी झाल्या ना, जाऊन यायला लागत। शेट सुद्धा रेडी झाले आज लवकरच। तर मित्रांनो, आज आम्ही 220 घेऊन चालू यात्रेला। आमच्या मोकार पाऊस पडलाय, दुसऱ्या गाड्या रस्त्यान पक्या सरकते, त्याच्यामुळे 220 आणली आहे। काही ठिकाणी लय खतरनाक रस्ता आहे, गाडी चालवाय सुद्धा भ्या वाटत, म्हणून आमच्या रस्त्याला गाडी हळू चालवायला लागते। निम्मे रस्त्यात येऊन राहिलो तर आपला छोटा शेट तेल घेतला गाडी बसून, म्हणून आता डायरेक्ट वायटू शिन्नर मध्ये पोहोचलो। पण शिन्नर मध्ये लाईटच गायब होती डायरेक्ट। शेट सांगा आज तर कुछ गडबड आहे। तर मित्रांनो, शेटला कपडे घ्यायचे होते, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट महादेव कलेक्शन मध्ये आलो तो। इथं डायरेक्ट ब्रँडेड कपडे भेटतात। आमच्या शेटला डोके एवढा ठीक लावून ठेवला तरी त्याला कपडे पटत नाही। बाय माणसाला सुद्धा लवकर कपडे पटता, पण आमच्या शेटला नाही। एक पॅन्ट पटली ती त्या डोक्यावर घेऊन नाच। अर्ध्या तासाच नंतर एक पॅन्ट पटली, त्या झालं। शेटला भरपूर पॅन्टच कलर दाखवला, पण त्याला कलरच पटत नाही। दुकानातल्या लेबरचा सुद्धा डोक्याला ताप आणला शेट ना। लेबर पण सांगत या सटकेल भेजायचा आदमी आहे। आमचा शेट सारखा सांग नवीन दाखव नवीन दाखव। लेबर सांग सगळा नवीन आहे रे बाबा। आमच्या शेटचा एकच शब्द फक्त नवीन दाखव। आणि आता जीन्स दाखव। जीन्स मध्ये भरपूर दाखवल्यात, पण शेटला काय जीन्स पटले नाही। शेट सांग नवीन दाखव। लेबर सांग आतमध्ये ज्या लागतील त्या बघ सांग तुझ्या हातानं। शेट मग डायरेक्ट आतमध्ये नवीन पॅन्टी बघायला गेलता, तरी पण शेटला पॅन्टी काय पटत नाही। शेट त्याच्या मनानं पॅन्टी काढी, तरी त्याला पॅन्टी पटत नाही। आता दुसरा लेबर पळून गेलता आणि दुसऱ्या लेबरला पाठवून दिलता शेट का हे लेबरला सांग त्या लेबर चांगली कपडेच दाखवित नाही। त्या दुसरा लेबर याचा लिहून सांग या तुझ्या डोक्याला ताप आणणार आहे। दुसरे लेबर कोण शेटना परत त्याच पॅन्टी देखल्या, पण त्याच्यातून एक पॅन्ट शेटला पटली ती। आता फार पका कटाळा आला, म्हणून दुकानाच्या बाहेर तर जाऊन बसावा का काय। शेटला काय कपडे पटता नाही। शेवटी कपडे पटले, तेवढ्याचा बिल करून घेतला, म्हणून चला आता घरी। आम्ही दोघं बाहेर गाडी येऊन बसलो तो। अजून शेट कपडे सिलेक्ट करी, आज का घरी जायला 12 वाजता का काय। शेवटी 2 तासानंतर शेट बाहेर निघला दुकानाचे। घरी जायच्या आधी जत्रात जायचंय, बाहेर गाडी लावून मग मध्ये पाय जायचंय। जत्रात काय 2 पोरांना 2 गाड्या घ्यायच्या आणि घरी जायचंय। आज काय जास्त जत्रात फिरायचं नाही, ही यात्रा संध्याकाळी जास्त भरते, दिवसाना यात्रा भरत आहे। तरी कोणाला यायचं असल्यावर रात्रीची यायचा, दिवसाना काय याव। 2 पोरांना 2 गाड्या घेतल्या ना, आता चालू घरी। घरी जायच्या आधी पोरांना बेळ घ्यायची खायला, आणि फायनली शेट ना आम्हाला पार्टी देऊन टाकली आज। आणि या हाती तर बाहेर दुकानात घेतले आमचे बारकी दिदूल खेळायला। तर चला मित्रांनो, लाईक आणि फॉलो करून घ्या। भेटू आता पुढल्या ब्लॉग मध्ये।